Share and subscribe and click notification to see Atharva's videos. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला भेंडीची भाजी चिकट न होता क्रिस्पी कशी होईल याची साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। प्रथम मी भेंडी गोल कापून घेतलेली आहे आणि कढईमध्ये नुसती परतून घेतलेली आहे फोडणी देण्याच्या अगोदरच। नंतर फोडणीसाठी तयारी केलेली आहे। तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, लसूण याची फोडणी मी देऊन मी मसाला भेंडी करीत आहे। त्याच्यामध्ये मी लाल तिखट, काळा मसाला आणि थोडी हळद मिक्स करून भेंडी फ्राय करणार आहे। काही जणांना हीच भेंडी लाल हिरवी मिरची आणि लसूण टाकूनही आवडते। भेंडी ही भाजी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची भाजी आहे आणि ही भाजी जर का चिकट झाली तर ती खाण्याची चव चालली जाते, खायची ती भाजी चवदार लागत नाही। अशा पद्धतीने आपण जर का भेंडी केली, पहिले फ्राय करून आणि मग फोडणीमध्ये टाकल्यानंतर त्या भेंडीच्या भाजीची चव छान लागते आणि अजिबातही भाजी चिकट होत नाही, भाजी चवदार लागते खायला। बघू शकता तुम्ही, मस्त माझी भेंडी अजिबात चिकट झालेली नाही। भाजी फ्राय करून मी थोडं वाफ देऊन ती भाजी शिजवून घेणार आहे। थोडं मीठ वगैरे टाकून ॲड केलेलं आहे मी मीठ। भाजी छान परतून एकजीव करून भाजी थोडीशी झाकण ठेवून वाफवून घ्यायची। अशा पद्धतीने माझी भेंडीची भाजी तयार झालेली आहे, अजिबातही चिकट न होता। माझी रेसिपी कशी वाटली हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।